हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल क्वीन्स मेकओव्हर. तर नव्याने परत ब्लॉग सुरू करत आहोत. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे चाललेलो आहोत. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा, स्किप करू नका. आणि प्लीज प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टार्ट करूया. हम जा रहे हैं डोंबिवली. बहुत ठंडी है. बहुत ठंडी है. तर ही आहे आमची ब्राईड धनश्रीजीचा फर्स्ट एंगेजमेंट लुक आपण घरीच करणार आहोत. तर इथे एंगेजमेंट लुक ऑलमोस्ट तिचा झालेला आहे. तुम्ही बघू शकतात ड्यू फिनिश असा मेकअप तिला पाहिजे होता, त्या प्रकारे आपण केलेला आहे. त्यानंतर सेकंड लुक तिचं हॉलवर आहे आणि आता आपण हॉलवर इथे आलेलो आहोत. या व्लॉगमध्ये तुम्हाला सहावारीची नऊवारी नेसवल्यानंतर ब्राईड कशी दिसते हे तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवत आहे. तर जरी तुमच्याकडे नऊवारी नसेल तरी सहावारीची नऊवारी तुम्ही किती छान पद्धतीने ड्रेप करू शकता ही या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ड्रॅपिंग केल्यानंतर, हेअरस्टायलिंग केल्यानंतर ब्राईड खूप खुश आहेत. ज्यामध्ये तिला मेसी बन, सहावारीची नऊवारी प्रॉपर अशी मराठमोळा लुक करायचा होता. यामध्ये आम्ही प्रॉपर पिनिंग अशी व्यवस्थित करून घेत आहोत जेणेकरून तिला पूजाविधीला व्यवस्थित बसता यावे म्हणून. या व्लॉगमध्ये तुम्हाला काही व्हिडिओ क्लिप असे मी दाखवले आहे ज्यामध्ये मी मेसी बनही केलेला आहे. थोडे बहुत क्लिप आहेत ते तुम्हाला या व्लॉगमध्ये मी थोडे दाखवत आहेत. तर मेसी बन कशा प्रकारे केलेला आहे, प्लेटिंग कशी केलेली आहे, पिनिंग कशी केलेली आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये प्रॉपर अशी मी दाखवत आहे जेणेकरून सहावारीची नऊवारी हा प्रॉपर अशी फिनिशिंगमध्ये दिसेल. तर मेकअप झाल्यानंतर इथे आम्हाला काही सायडरचे मेकअप करायचे होते. तर त्यामध्ये त्यांना बेसिक्स मेकअप, हेअरस्टायलिंग अँड ड्रॅपिंग इथे करत आहोत. तर ऑलमोस्ट झाल्यानंतर आता इथे आम्ही थोडा ब्रेकफास्ट करून घेतल्यानंतर हम जा रहे हैं अभी. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.